आजच्या या क्वेश्चन सिरीजमध्ये आपण विंडोजचे प्रश्न पाहणार आहोत. विंडोजचे प्रश्न आपण चेक करू. इमेज फोल्डरमधून सर्व जेपीजी फाईल इमेज बिटमॅपमध्ये कॉपी करायचे आहेत. पहिल्यांदा स्टार्ट प्रश्न करू. तर इमेज हे फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये जेपीजी फाईल्स जितके बी आहेत त्या सर्व आपल्याला कुठे टाकायचे आहेत. इमेजमध्येच एक फोल्डर आहे, सब फोल्डर बिटमॅप नावाचं, त्यात टाकायचं. सध्या याला डबल क्लिक करायचं आहे. फोल्डरला चेक करायचं पहिल्यांदा आपण की कुठली फाईल ही जेपीजी फाईल आहे. तर मी ज्यावेळेस माऊस पॉइंटर याच्यावर नेऊन ठेवतो ते दाखवते आपल्याला ही बीएमपी फाईल आहे. बीएमपी म्हणजे बिट मॅप फाईल. पण याच्या पुढची जी फाईल दिसते ही कोणती फाईल आहे बा, तर ही आहे जेपीजी आहे. त्याच्या पुढची कोणती फाईल आहे बा, तर ही पण बिट मॅप फाईल आहे. तर जेपीजी फाईल एकच आहे. त्यांना सर्व जेपीजी फाईल म्हणलं पण एकच दिसते आपल्याला. पण एकाच फाईलची आपल्याला कॉपी करायची. इथे क्लिक करतोय, कॉपी बटनावर क्लिक करायचं. याच्यामध्ये जे फोल्डर आहे बिट मॅप नावाचं इथंच आहे. डबल क्लिक करायचं, ह्याला इथे पेस्ट करायचं, ह्याला सबमिट करायचं. पुढचा प्रश्न, इमेज फोल्डरमधून सर्व बिट मॅप फाईल म्हणजे बीएमपी म्हणजे बिट मॅप फाईल, पिक्चर म्हणतो आपण त्याला. इमेज बिट मॅप मध्ये कॉपी करायचं. कसं करणार आपण, तर इमेजवर जायचं, पहिल्यांदा सर्च करायचं बीएमपी फाईल कोणती आहे. ही एक बीएमपी आहे, ही जेपीजी आहे, ही जेपीजी आहे. एकच फाईल बीएमपी आहे. याला क्लिक करायचं, कॉपी करायचं, याच्यात डबल क्लिक करायचं, पेस्ट करायचं, सबमिट करायचं. त्यानंतर हार्डवेअर फोल्डरमधून हेडफोन फाईल होम इंडेक्समध्ये कॉपी करायची. कसं करणार आपण, कुठे जायचं, पहिल्यांदा कोणत्या फोल्डरमध्ये जायचं. हेडफोन फाईल कोणत्या फोल्डरमध्ये आहे, हेडफोन फाईल ही कोणत्या फोल्डर, या फोल्डरमध्ये की या फोल्डरमध्ये आहे, हार्डवेअरमध्ये आहे. तर हार्डवेअरवर डबल क्लिक करायचं, फाईल भेटली आपल्याला. याला क्लिक करायचं, याची कॉपी करायची, बॅक करायचं आणि होममध्ये जायचं, इंडेक्समध्ये जायचं, पेस्ट करायचं, सबमिट करायचं. पुढचा प्रश्न, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल होम इंडेक्समध्ये कॉपी करायची. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं, कीबोर्ड फाईल आहे याची कॉपी करायची, बॅक करायचं, होममध्ये जायचं, इंडेक्समध्ये जायचं, पेस्ट करायचं, सबमिट करायचं. या पुढचा प्रश्न, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल होम इंडेक्समध्ये कॉपी करायची. सेम तास करायचं. कुठे जायचं आपण, पहिल्यांदा हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं, माऊस फाईलला क्लिक करून कॉपी करायची, बॅक करायचं, होमवर जायचं, इंडेक्सवर जायचं, पेस्ट करायचं, सबमिट करायचं. असं हे सगळे प्रश्न असेच आहेत. हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर फाईल होम इंडेक्समध्ये कॉपी करायची. त्यानंतर हे सगळे एकसारखे प्रश्न आहेत सगळे, म्हणून तुम्ही आता इग्नोर करतोय ते दाखवायचे. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत दाखवतो तुम्हाला. कलर फोल्डरमधून याहू फाईल ऑर्डरमध्ये पेस्ट करा. कसं करणार, कलर फोल्डरवर जायचं, याहू फाईल कॉपी करायची, बॅक करायचं, ऑर्डर फोल्डरवर जायचं, पेस्ट करायचं. सेम आहे तसंच. प्रॅक्टिससाठी सगळे प्रश्न दिलेले आहेत आपल्याला, जेणेकरून आपली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आता इथं प्रश्न थोडा बदलला. कलर ऑर्डर फोल्डरमधून ब्लॅक फाईल कॉपी करायची आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करायची आहे. हा प्रश्न आहे. कसं करणार, कलर फोल्डरमध्ये जायचं, ऑर्डरवर जायचं, ही ब्लॅक फाईल आहे हिची कॉपी करायची. आता कुठे पेस्ट करायचं आपल्याला, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये. स्टुडंट आय डी म्हणजे आपला हा नंबर, हा आपला सीट नंबर असतो. याच्यावर क्लिक करायचं, खाली क्लिक करायचं, पेस्ट करायचं, सबमिट करायचं. पुढचा प्रश्न, हे सगळे आहे. कलर फोल्डरमधून प्रिंट फाईल कॉपी करा, स्टुडंट आय डीमध्ये पेस्ट करा. कसं करायचं, कलरवर जायचं, पिंक फाईलची कॉपी करायची, स्टुडंट आय डी म्हणलं इथं क्लिक करायचं, बाहेर क्लिक करून इथं काय करायचं, पेस्ट करायचं, सबमिट करा. स्टुडंट आय डी असलेले फोल्डर स्ट्रॅटेजी फाईल कॉपी करा, एबीसी मध्ये पेस्ट करा. तर स्टुडंट आय डी हेच आहे आपला, इथंच भेटली फाईल स्ट्रॅटेजी फाईल, ही कॉपी करायची, या एबीसी मध्ये काय करायचं आपल्याला, पेस्ट करायचं, सबमिट करायचं.
त्यानंतर सपोर्ट मधून सर्व साईज फाईल कॉपी करायची आहे, होम इंडेक्स सब फोल्डर मध्ये पेस्ट करायची. सपोर्टवर जायचं, साईज फाईलची कॉपी करायची, होम मध्ये जायचं, हे आणि इथं पेस्ट करायचं. सपोर्ट फोल्डरमध्ये सर्व ग्राफिक फाईल GIF फाईल कॉपी करायची आहेत आपल्याला. सपोर्टमध्ये, होममध्ये, इंडेक्समध्ये, ग्राफिक्समध्ये पेस्ट करायचं आहे. कसं करायचं, सपोर्टवर जायचं, सर्व GIF फाईल कोणती आहे बघायची. ही आहे JPG, ही आहे GIF आणि ही पण आहे GIF. दोन फाईल आहे GIF फाईल. आता ही फाईल नाही, ते दोन्ही फाईलला GIF फाईलला सिलेक्ट करायचं. असं कसं सिलेक्ट केलं, इथं क्लिक करायचं आणि असं समोर वळवायचं. दोन्ही फाईल सिलेक्ट झाल्या. मग याला कॉपी करायची. कुठं कॉपी करायचं, सपोर्टमध्ये, होममध्ये. सपोर्टमध्ये गेले, आता होममध्ये जायचं, इंडेक्समध्ये जायचं, ग्राफिक्समध्ये जायचं, इथं पेस्ट करायचं आणि मग याला सबमिट करायचं. असं हे सगळे असेच प्रश्न आहे सगळे जवळपास. आता इथे फाईल प्रश्न बदलला. सिटी फोल्डरमधून कलर ऑर्डरमध्ये मुंबई फाईल मूव्ह करा. मूव्ह म्हणजे काय करायचं आपल्याला, समजा हा माऊस आहे, इथून उचलून इकडे ठेवायचा. इकडे आहे का, कॉपीनं काय व्हायला तर इकडे फाईल राहिली, तिकडे राहिली, डुप्लिकेट चालली होती. पण मूव्हनं तसं नाही. मूव्हनं काय होते, कट करून पेस्ट करायचं आपण. तर या सिटी फोल्डरमध्ये जायचं, मुंबई फाईल आहे, ह्याला कट करायचं. कट करण्यासाठी इथं कट बटनावर क्लिक कर, थोडं फिकट होते ही फाईल. बॅक करायचं, कलरवर जायचं, ऑर्डरवर जायचं आणि इथं पेस्ट करायचं. आता इथं पेस्ट झाली ती फाईल. आता ही फाईल आपल्या सिटीमध्ये आहे का, आता या फोल्डरमध्ये आहे का, इथे राहणार नाही. मूव्ह म्हणजे हलवणं, एका ठिकाणी दुसऱ्या प्लेसला आपल्याला मूव्ह करणं. याला सबमिट करायचं. कसं करायचं सांगा बरं, कसं करायचं हा प्रश्न सांगा मला. सांगा प्रश्न. पॅलेस फोल्डरमधून ताज फोल्डरमध्ये युवराज फाईल मूव्ह करायची. कसं करायचं, कुठे जायचं अगोदर, पॅलेस फोल्डरवर जायचं. हां, ही फाईल भेटली, याला काय करायचं, कट करायचं, बॅक करायचं आणि ताजमध्ये जायचं, पेस्ट करायचं, सबमिट करायचं. तर असे 30 प्रश्न आज होऊन जायला पाहिजे तुम्हाला. 30 नाही, सगळेच होऊन जायला पाहिजे. खरं म्हणजे मूव्हचे खूप सोपे आहेत. एका दिवसात होऊन जातात सगळे प्रश्न. खूप सोपे प्रश्न आहेत सगळे. सगळे मूव्हचे आहेत सगळे. रिनेमचा एक प्रश्न आहे, लक्ष द्या. रिनेम म्हणजे नाव बदलणं. वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज फाईलचं नाव काय करायचं, पिंक रोज करायचं. इथे क्लिक करायचं, फाईलचं नाव बदलायचं. वेब फोल्डर जायचं, रोज फाईल आहे, याचं नाव बदलायचं. इथे क्लिक करायचं, इथे रिनेम नावाचं कोणा दिसते, किंवा याच्यावर राईट क्लिक करून आपण इथे रिनेमवर पण जाऊ शकता. रिनेम सोपं जे वाटते ते करा. तर डिलीट झालं, रिपीट करून दाखवतो. वेबवर जायचं, राईट क्लिक करायचं किंवा इथं क्लिक करून रिनेमवर जायचं. असं निळं होते आणि फाईलला नाव द्यायचं पिंक, PINK. आता इथं अंडरस्क्वेअर आहे, मायनसचं खालचं रेख दिसते, त्याला अंडरस्क्वेअर म्हणतात. शिफ्ट दाबायचं, मायनस दाबायचं आणि इथं लिहायचं रोज, ROSE असं लिहायचं. बाहेर क्लिक करायचं आणि मग याला सबमिट करायचं. त्या आडव्या शिफ्ट दाबून मायनस, याला अंडरस्क्वेअर म्हणतात. तर हे असे करून बघायचे प्रश्न. कॅल्क्युलेटरला कम्प्युटर नावानं बदलायचं आहे. वेबवर जायचं, क्लिक करायचं, रिनेमवर जायचं आणि इथं कम्प्युटर लिहायचं, COMPUTER एवढंच लिहायचं. पुढे TXT मिस्टेक काय टाकायची गरज नाही. बाहेर क्लिक करायचं, सबमिट करायचं. तर अशा प्रकारे सगळे प्रश्न करायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा.